नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आज वनसेवेचा जो सिलेबस आहे त्याला डीपली डिटेल मध्ये डिस्कस करणार आहोत. तर एक एक टॉपिक बद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामध्ये कसं रीड करायचं, त्याला कसं अंडरस्टँड करायचं, या सर्व बाबत मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर फॉरेस्ट सर्व्हिसची तयारी करताना मुख्य परीक्षेची तुम्हाला जे 2 पेपरमध्ये डील करायचं आहे, तर दोन्ही पेपरबद्दल तुम्ही काही महत्त्वाचे पॉईंट्स लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, तुम्हाला दोन्हीही पेपरचा बॅलन्स अभ्यास करायचा आहे. दुसरी गोष्ट, तो पेपर 2 जो असेल त्याला पण तितकाच महत्त्व द्यायचं आहे जितकं की तुम्ही पेपर 1ला देता. आता मी पाहिलं आहे की मॅक्झिमम मुलं जे आहेत त्यांचा स्कोर पहिल्या पेपरमध्ये कधी कधी 150 पर्यंत पण जातो. परंतु दुसऱ्या पेपरमध्ये आपण जर पाहिलं तर स्कोर जितका यायला पाहिजे तितका येत नाही. आणि जर दुसऱ्या पेपरमध्ये स्कोर जर इम्बॅलन्स असेल तर अल्टिमेटली तुमची पोस्ट जी असेल ती मे बी तुम्ही रँकमध्ये येत नाहीत किंवा तुम्हाला जे लिस्टमध्ये तुम्ही यायला पाहिजेत तर तुम्ही येऊ शकत नाही. तर त्यासाठी पेपर 2ला पण तुम्ही प्रॉपरली अभ्यास करायला पाहिजे. पेपर 2ला डील करण्यासाठी काय काय करायचं त्याबद्दलच मी पूर्ण फोकस करणार आहे. तरी पण एक ओव्हरव्ह्यू किंवा आढावा आपण पेपर 1चा पण घेऊन घेऊ. त्याच्यासाठी तुम्ही कोर्सेस म्हणजे पुस्तकं कोणती कोणती वापरायला पाहिजे त्याबद्दल पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता तुम्ही बघा की अभ्यास करताना सर्वात पहिले तर ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायची की जनरल स्टडीजचा जो पेपर 1 आहे तो मराठी आणि इंग्लिश दोन्ही इंग्रजी दोन्हीमध्ये येतो. तर तुम्ही अशा वेळेस जर त्याचा कोणत्याही माध्यमामध्ये जर अभ्यास केला तरी चालेल. म्हणजे तुम्ही मराठी जर पुस्तकं रीड केली तरी चालतील, इंग्रजीत जर रीड केली तरी चालतील. पण एकच गोष्ट लक्षात ठेवायची की ते 100 क्वेश्चन तुम्हाला आपल्या 1 तासात सॉल्व्ह करायचे. वेळ जी आहे कालावधी खूप कमी आहे सॉल्व्ह करण्यासाठी. म्हणून एक्झाममध्ये तुम्ही त्या पेपरला खूप स्पीडली डील करायचं. पेपर 2 जो असेल त्याच्यामध्ये 100 प्रश्न येतील आणि ते सर्वचे सर्व इंग्रजीमध्ये विचारले जातील. ते सर्वचे सर्व जे असतील त्याची भाषा इंग्रजी असणार आहे. आपले पण पूर्णचे पूर्ण नोट्स जे असतील ते इंग्लिशमध्ये असणार. नोट्स आणि सर्व जो मटेरियल असेल मी तुमच्यासोबत जे शेअर करणार ते सर्व इंग्लिशमध्येच असेल. आणि शक्यतो मी तुम्हाला सजेस्ट करणार की तुम्ही मटेरियल फक्त मी जो दिला आहे तो यूज करा. बाकी तुम्हाला दुसरा मटेरियल यूज करायची गरज नाही. कारण की इतर मटेरियल जरी तुम्ही यूज केला तरी खूप फरक पडणार नाही. तुमचा जो मटेरियल असेल मी जो दिला त्याला प्रॉपरली तुम्ही पीडीएफ काढून घ्या, त्याला प्रॉपरली रीड करा. कारण की मे बी जर तुम्ही बुक्स वगैरे रीड करत बसले तरी पण त्याच्यामधनं काहीतरी जास्त आउटपुट भेटणार मला असं वाटत नाही. म्हणून सिलेक्टिव्ह रिडिंग करा, योग्य रिडिंग करा आणि एक्झाम पास करा. मॅक्झिमम मार्क त्यातनं किंवा मॅक्झिमम आउटपुट त्यातनं घ्या. जे महत्वाचे जितके पण आहेत म्हणजे सोर्सेस, ते सोर्सेस मी सर्व इन्क्लूड करणार आहे आपल्या टीचिंगमध्ये. त्या सोर्सेसमधले जे पण महत्वाचे पॉईंट असतील जे आपल्या एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात त्या एकही पॉईंटला मी सोडणार नाही शक्यतोवरती. तर जो पेपर 1 आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघा की पहिला जो टॉपिक येतो म्हणजे हिस्ट्री ऑफ इंडिया विथ इम्फेसाइज ऑन दॅट ऑफ महाराष्ट्र. तर याच्यामध्ये तुम्ही क्लिअर लक्षात ठेवा की तुमचा मेन फोकस जो असेल तो महाराष्ट्रावरती असायला पाहिजे. तर तुम्ही यासाठी मे बी गाठाड सरांचं पुस्तक यूज करू शकता किंवा अनिल कठारेचं पण तुम्ही जर पुस्तक यूज केलं तरी चालेल. अनिल कठारे यांचं पुस्तक तुम्ही यूज करा. त्यासोबतच जिओग्राफीचा जर विचार केला तर जिओग्राफीमध्ये तुम्ही फिजिकल सोशल इकॉनॉमिक जिओग्राफी तर यामध्ये मला तर म्हणजे असं वाटतं की तुम्ही थोडंसं एनसीआरटी वगैरे वरती भर द्यायला पाहिजे. कारण इंडिया अँड वर्ल्ड त्यांनी या गोष्टीला जास्त भर दिला सुरुवातीला आणि नंतर इम्पॅक्ट महाराष्ट्र. तर महाराष्ट्रासाठी तुम्ही सौदी सरांचं पुस्तक किंवा मे बी आपलं खतीब जे आहे त्यासाठी ते पुस्तक यूज करू शकता. अदरवाईज फिजिकल सोशल इकॉनॉमिक जिओग्राफीसाठी एनसीआरटी वाचले तर बरं होईल किंवा स्टेट बोर्ड जरी वाचले तरी पण त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी माहिती आहे. इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स हा खूप महत्वाचा टॉपिक आहे, स्कोरिंग टॉपिक आहे. तुम्ही यासाठी लक्ष्मीकांत यांचं पुस्तक यूज करा, एम लक्ष्मीकांत. आणि मे बी जे रुरल अँड अर्बन लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे तर याच्यामध्ये किशोर लवटे सरांचं जे पुस्तक आहे ते तुम्ही यूज करू शकता. चौथा टॉपिक आहे इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट. त्यासाठी तुम्हाला माहितीच आहे की रंजन कोळंबे सरांचं पुस्तक यूज करायचं आहे. आणि कोळंबे सरांच्या पुस्तकासोबतच तुम्ही मे बी
जे दीपस्तंभचं पुस्तक आहे, दीपस्तंभ, तर दीपस्तंभाचं पुस्तक पण तुम्ही यूज करू शकता. तर ही सर्व तर तुम्हाला मी एक जनरली पेपर वनचा आढावा तुम्हाला दिलाय मी. पेपर वन मध्ये तुम्ही मॅक्झिमम स्कोर करा, प्रयत्न करा की हे चारही जे टॉपिक असतील तुमचे ते एमपीएससीची प्रिलिम जोपर्यंत होते तोपर्यंत सर्व म्हणजे डीपली प्रिपेअर व्हायला पाहिजे. शक्यतो तुम्ही टार्गेट असं ठेवा की तुम्हाला प्रिपरेशन जे तुम्ही करणार याचं हे सर्व प्रिपरेशन तुम्हाला राज्यसेवेत पण कामात येईल, राज्यसेवेमध्ये पण त्याचा उपयोग होईल असं तुम्ही त्याचं प्रिपरेशन करताना प्रयत्न करायचा. तर हे सर्व टॉपिक राज्यसेवेत तर आहेतच, 1, 2, 3, 4 म्हणजे पेपर वन मधले तर चारही टॉपिक आहेतच. त्यासोबत जर तुम्ही विचार केला तर पेपर 2 मध्ये आपण जाऊया. आपला जो टॉपिक आहे आणि मी जो पूर्ण म्हणजे सिलेबस कव्हर करणार आहे ते पेपर 2चं. तर पेपर 2 बद्दल तुम्ही लक्षात ठेवा की यातला जो जनरल सायन्सचा टॉपिक आहे, तर जनरल सायन्स तर पूर्णपणे राज्यसेवेसाठी महत्वाचा आहे. 20 प्रश्न यातले राज्यसेवेत पण विचारले जातील आणि आपल्या परीक्षेमध्ये याच्यात मी पाहिलं की एक जवळपास मागच्या परीक्षेमध्ये 16 प्रश्न आले आणि 16 प्रश्नांपैकी फिजिक्स आणि केमिस्ट्रीवरती एकूण 8 आलेत आणि बॉटनी आणि झुलॉजीवरती 8 आलेत. म्हणजे तुम्ही असं समजून घ्या की प्रत्येक जे 4 टॉपिक दिलेत त्याच्यावरती 4 प्रश्न विचारण्यात आले. 4 क्वेश्चन ईच टॉपिक, फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी आणि झुलॉजीवरती 4 प्रश्न विचारण्यात आलेत. तर तुम्ही पण त्याच वेटेजनुसार त्या गोष्टीचा अभ्यास करा. मी हे टॉपिक घेणार नाही कारण की ते खूप डीपमध्ये होईल आणि ते आपल्याला कव्हर करायची पण गरज नाही, कारण की तुम्ही स्वतःच त्या विषयाला तुम्ही अभ्यास करू शकतात. सर्वच सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी मला माहितीच आहे, म्हणून शक्यतो ते तुम्ही या टॉपिकसाठी स्वतः प्रिपरेशन करा. मी त्यात काही म्हणजे स्वतः करणं काही घेणार नाही. तरी पण बॉटनीमधले काही जे विषय असतील, जर सेल बायोलॉजीवरती मी बघतोय की ते सारखे प्रश्न विचारतात, इव्हन झुलॉजीमधले काही जे टॉपिक असतील ते इनडायरेक्टली आपल्या नेचर कन्झर्वेशन या टॉपिकचा आपण अभ्यास करणार तेव्हा कव्हर होतील. नेचर कन्झर्वेशन मध्ये ते टॉपिक आपोआपच डिस्कस होतात, इनडायरेक्टली डिस्कस होतात आणि त्यातले काही प्रश्न जे असतील ते परीक्षेमध्ये ॲज इट इज विचारले सुद्धा जातील. तर मी आता हे सर्व जे टॉपिक आहेत त्याचं ओव्हरऑल डिस्कशन करण्यात करतो. मेनली पहिला जो टॉपिक आहे सॉईल, त्याच्यामध्ये फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज या टॉपिकमध्ये जर बेस्ट आपण जर बुक पाहिलं तर ते डी.के. दास सरांचं आहे, किंवा जनरली मी जे सजेस्ट करतो ते पाटील आणि माडी सरांचं सजेस्ट करतो. पण ते नोट्सच आहे. पाटील आणि माडी सरांचं जे पुस्तक आहे ते नोट्स आहे. तर ते तुम्ही जर मे बी यूज केलं तर तुम्हाला अंडरस्टँडिंगला थोडंसं डिफिकल्ट जाईल. आणि माझं सजेशन असेल की तुम्ही दोन्ही पुस्तके रीड करू नका. यातले जे महत्वाचे पॉईंट असतील ते मी कव्हर करणार. तुम्हाला जर यूज करायचं असेल तर साधं पुस्तक यूज करा, ते म्हणजे अरुण कात्यायन यांचं. अरुण कात्यायन यांचं जे पुस्तक आहे ते तुम्हाला जास्त कामात येईल. ते तुम्हाला थोडंसं इझी सुद्धा जाणार आणि तुम्ही शक्यतो ती अरुण कात्यायनवरतीच तुम्ही स्वतः भर द्या आणि त्यामध्ये जे टॉपिक असतील सॉइल रिलेटेड ते सर्व रीड करून घ्या. हे सर्व प्रोसेस अँड फॅक्टर्स ऑफ सॉइल फॉर्मेशन, मिडल लॉंग कॉन्स्टंट सॉइल, their role in maintaining soil productivity, soil profile, problem soil and the reclamation, हे जे टॉपिक आहेत याच्यावरती मी पाहिलं की जवळपास 9च्या आसपास प्रश्न येतात आणि आपण सुरुवातीला याच्यावरतीच भर देऊ. सुरुवातीला आपल्याला या टॉपिकवरतीच फोकस करायचं आहे, कारण 9 ते 10 प्रश्न जर विचार केला तर हे जवळपास 20 मार्काचा तो टॉपिक आहे आणि त्यातनं आपण मॅक्झिमम घेऊ असं मला वाटतं. मॅक्झिमम काय आपल्याला सर्वच त्यातल्या आन्सर बरोबर यायला पाहिजे. दुसरा टॉपिक जो आहे तो सॉइल अँड मॉइश्चर कन्झर्वेशन. तर हा थोडासा तुम्ही लक्षात घ्या. हा टॉपिक जो आहे तो 2 सब्जेक्ट आहेत ॲग्रिकल्चर मधले, एक तर एग्रोनॉमी आणि दुसरं तर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग. याच्याशी पण संबंधित काही स्ट्रक्चर वगैरे जे असतात, वियर्स वगैरे, तर त्याच्याशी संबंधित सुद्धा हा टॉपिक आहे. तर याला डील करताना तुम्हाला ॲग्री प्लस थोडासा ॲग्री इंजिनिअरिंग यामधले काही जे कॉन्सेप्ट आहेत ते यूज करावे लागतील. तर हा जो टॉपिक आहे याच्यावरती मी जे पाहिलं की प्रश्न जे आले आहेत या टॉपिकवरती, एक याच्यावरती पण 4 प्रश्न आलेत. 4 क्वेश्चन्स आर बिंग आस्क्ड इन द लास्ट एक्झाम. आणि यासाठी पुस्तक जर तुम्हाला कोणती वापरायची असेल तर रेड्डी अँड रेड्डीची बेस्ट पुस्तक आहे. एलमंडा रेड्डी यांची जी पुस्तक आहे आणि व्ही शंकरा रेड्डी हे दोन्ही ऑथर आहेत, ते पुस्तक तुम्ही यूज करू शकता. पण शक्यतो ती यासाठी पण तुम्ही फक्त अरुण कात्यायनवरती रिलाय करा आणि रेड्डी अँड रेड्डी आणि इतर जे सोर्सेस आहेत याच्याशी संबंधित, या टॉपिकशी संबंधित, ते मी स्वतः कव्हर करून देणार. तुम्ही
शक्यतो वरती अरुण कात्यायन जे असेल ते दोन्ही भाग घेऊन टाका, पार्ट 1 आणि पार्ट 2. ते तुम्हाला खूप कामात येईल. ते जनरल पुस्तक आहे, ते जनरल अंडरस्टँडिंगसाठी खूप चांगलं आहे. इझी टू अंडरस्टँड आहे. त्यातले फॅक्ट जे असतील ते तुम्ही लक्षात सुद्धा ठेवू शकता. एक आपलं माझं स्वतःचं जे पुस्तक आहे नेचर कन्झर्वेशनचं, ते बेसिक रिडिंगसाठी ठेवा. आणि एक अरुण कात्यायन यांचं जर ठेवा. जर तुम्हाला मे बी क्लास तुम्ही जर पूर्ण करणार, पूर्ण जर क्लास अटेंड करायची असेल, तर माझं पुस्तक अरुण कात्यायन आणि क्लास नोट्स या व्यतिरिक्त तुम्ही जर काही नाही वाचलं तरीही तुम्हाला काही फरक पडणार नाही. म्हणजे तुम्ही जे टॉपिक असतील काय झालं? हा बोला. चालू आहे, तुम्ही ओपन करा. हम्म. तर यासाठी तुम्ही अरुण कात्यायनचे यूज करा. 3 गोष्टींना प्रॉपरली तुम्ही फोकस करा. एक पहिली गोष्ट तर म्हणजे अरुण कात्यायन यांचं पुस्तक रीड करा. आपलं पुस्तक जे असेल ते बेसिक रिडिंगसाठी तुम्हाला कामात येईल. ते थोडंसं ऑफसोलिट झालं आहे, जुनं झालं आहे. आणि त्यातनं तुम्ही थोडंसं बघा की जे पॉईंट्स मे बी त्याचे जे काय म्हणतो आपण डेटा जो जुना झाला असेल त्याला तुम्ही त्या पुस्तकातून अवॉइड करा. मी नवीन पुस्तक यावर्षी लिहिणार आहे, त्याला लिहायला वेळ लागेल, पण मला वाटत नाही या अटेम्प्टमध्ये मी तुम्हाला ते नवीन पुस्तक अवेलेबल करून देणार. बट नेक्स्ट अटेम्प्टला ते पुस्तक 100% तुम्हाला अवेलेबल होईल, मी याची खात्री करून देतो. तर सध्या तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही अरुण कात्यायन प्लस माझं पुस्तक. आणि तिसरी गोष्ट ते म्हणजे आपल्या क्लासच्या नोट्सला प्रॉपरली फॉलो करायचे. तुम्ही क्लासच्या नोट्स जेव्हा प्रॉपरली फॉलो करणार ना, तर हे बाकीचे जे पुस्तक वगैरे आहेत त्यांची गरज आपल्याला नाही लागणार. नेक्स्ट टॉपिक जो आहे तो इकोसिस्टम. इकोसिस्टममध्ये टायर्स, फूड चेन, फूड वेब, इकोलॉजिकल पिरॅमिड, एनर्जी फ्लो, बायोजिओकेमिकल सायकल ऑफ कार्बन, नायट्रोजन हे टॉपिक आहेत. तर याबद्दल तर तुम्ही क्लिअर लक्षात ठेवा की हे जे टॉपिक तुम्हाला दिसत आहेत इकोसिस्टमशी संबंधित, या टॉपिकला तुम्ही मे बी शंकरायस यांचं पुस्तक जे आहे ते वापरू शकतात. आणि बेसिक जे त्याला आपण जे म्हणतो की कॉन्सेप्ट आहेत, ते कॉन्सेप्ट मी माझ्या पुस्तकामध्ये प्रॉपरली मेन्शन केलेत. सर्व कॉन्सेप्ट आहेत. हे जितके पण कॉन्सेप्ट दिसत आहेत ते तुम्हाला त्यात दिसून जातील. आणि जर याचं बेस्ट पुस्तक जर आपण विचार केला तर यासाठी बेस्ट पुस्तक आहे आर एस शर्मा यांचं. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आर एस शर्मा पण यूज करू शकता. तर खूप मोठं पुस्तक आहे ते, त्याला तुम्हाला रीड करायची गरज नाही. तुम्हाला याला जर रीड करण्यासाठी कोणता टॉपिक म्हणजे कोणती जर प्रॉपर पुस्तक यूज करायची असेल तर माझं सजेशन असेल तुम्ही शंकर आय एस यूज करा. शंकर आय एस मधनं हे जनरल टॉपिक कव्हर होतील. आणि यामधला जो करंट असेल रिलेटेड टू दिस टॉपिक, तो सर्व करंट मी स्वतः तुम्हाला कव्हर करून देणार आहे. तर करंट इव्हेंटबद्दल तुम्ही म्हणजे टेन्शन घेऊ नका. मी जनरली हे सर्व करंट इव्हेंट राज्यसेवेच्या परीक्षेच्या आधी कव्हर करणार, कारण की जेणेकरून तुम्हाला ते करंट इव्हेंटचा फायदा राज्यसेवेच्या परीक्षेत पण होईल. कारण की 5 प्रश्न येतात राज्यसेवेमध्ये सुद्धा, आणि ते 5 प्रश्न जर तुम्ही प्रॉपरली डील केले तर तुमचे 10 मार्क तर राज्यसेवेमध्ये पण येऊ शकतात. कारण की राज्यसेवेचं तुम्ही जर पाहिलं तर प्रेझेंटली सर्व काही पेपर 1 वरती डिपेंड करतो, दुसऱ्या पेपरचा तर काही संबंधच राहिला नाही. तर हा पूर्ण जो टॉपिक आहे हा राज्यसेवेशी पण कोरिलेटेड आहे. आणि आपण त्याला बेसिक तर डील करून घेणार पहिले, बट त्याचे करंट इव्हेंट बिफोर मी राज्यसेवेची जी पूर्वपरीक्षा असेल 21 ऑगस्टची त्याआधी तुम्हाला मी कव्हर करून देईन. नेक्स्ट थिंग, मेन्युअर्स अँड फर्टिलायझर, टाइप्स ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक फर्टिलायझर. यासाठी तुम्हाला अरुण कात्यायन यांचं पुस्तक कामात येईल. प्रश्न किती आले मी तुम्हाला वाटतं सांगितलं या 2 टॉपिकचे. तर मेन्युअर्स फर्टिलायझरवरती एकूण 4 प्रश्न विचारले गेले आहेत मागच्या काही काळामध्ये. आणि हा जो मेन्युअर अँड फर्टिलायझर आहे त्याच्यावरती 4 प्रश्न आहेत. इकोसिस्टमवरती एकूण याच्यावरती पण 4 प्रश्न विचारले गेलेत. म्हणजे तुम्ही बघा यांचं डिस्ट्रीब्युशन प्रॉपर तसाच चाललेला आहे. 4 प्रश्न ते टॉपिक वरती विचारत चाललेत. म्हणजे कोणताही टॉपिक जो त्याला सोडत नाही ते. ईच अँड एव्हरी टॉपिकला त्यांनी सारखाच न्याय दिलेला आपल्याला दिसून येतो. नंतरचा टॉपिक येतो तो म्हणजे मेन्युअर्स अँड फर्टिलायझर. मेन्युअर्स अँड फर्टिलायझर मध्ये तुम्ही याच्यामध्ये जे पण ऑर्गॅनिक फर्टिलायझर असतील, इनऑर्गॅनिक फर्टिलायझर असतील, आणि मे बी त्यांचे केमिकल फॉर्म्युलेशन असतील, त्यांचे ऍप्लिकेशन असेल, त्यांचा रिक्वायरमेंट असेल, किंवा मे बी जो क्रायटेरिया ऑफ इसेन्शियालिटी असतो त्यानुसार जे इसेन्शियल एलिमेंट्स आहेत ते प्लांटला किती प्रमाणात लागतात, कसे लागतात,
त्यांचं ट्रान्सलोकेशन प्लांटमध्ये कसं होतं, त्यांचं सॉइलमध्ये अवेलेबिलिटी कशी होते. तर हे सर्व गोष्टींना तुम्हाला अंडरस्टँड करायचे. तुम्ही जर क्वेश्चन पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी मॅन्युअल्स आणि फर्टिलायझरवरती डायरेक्टली प्रश्न आला असेल असं नाही. काही ठिकाणी असंही झालं असेल की तो प्रश्न त्यांनी मे बी जे न्यूट्रिएंट्स आहेत त्याच्यावरती विचारला असेल. जे न्यूट्रिएंट्स मे बी असतात, कारण की तुम्ही जर विचार केला तर 16 एकूण न्यूट्रिएंट्स किंवा मूलद्रव्यांची आवश्यकता असते पिकांना, आणि 4 जे आहेत ते फंडामेंटल एलिमेंट्स आहेत तर त्यांची पण आवश्यकता असते. तर त्यासाठी जे फंक्शनल एलिमेंट आणि इसेन्शियल एलिमेंट्स हे सर्व तुम्हाला अंडरस्टूड करावे लागतील. नंतर त्याच्यामध्ये पैकी जे महत्वाचे एलिमेंट आपण अवेलेबल करून देतो प्लांटला तर ते पण तुम्हाला समजून घ्यावे लागतील. मे बी त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन तर पाणी आणि हवापासून प्राप्त होतो, परंतु नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, एनपीके आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि सारखे जे बाकीचे एलिमेंट्स आहेत तर ते एलिमेंट मॅक्रो एलिमेंट हे म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे एलिमेंट प्लांटला सॉइलमधून अवेलेबल होतात. तर सॉइलमध्ये किती प्रमाणात आहेत ते कसं समजून घ्यायचं, सॉइल टेस्टिंगचे पॅरामीटर कसे असतात, सॉइलमध्ये जर त्यांची अवेलेबिलिटी कमी असेल तर ते कसे जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध होतील हे पण आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायचं. नोट्स याचे मी सर्व परत परत सांगतोय की तुम्हाला इंग्लिशमध्ये देणार, कारण की पेपर आपला इंग्लिशमध्ये येतो, परंतु एक्सप्लेनेशन जो असेल तो एक्सप्लेनेशन मी पूर्णपणे तुम्हाला आपल्या मराठीत करून देईल, कारण की मराठीत एक्सप्लेनेशन करून दिल्यावरती तुम्हाला ते टॉपिक जे असतील ते क्लिअर होऊन जातील. आणि तुम्ही 2 गोष्टी करायच्या, ते जे नोट्स असतील त्या पीडीएफची एक तर प्रिंट काढून घ्यायची, ती प्रिंट काढली की त्याच्यावरती जे मराठीमध्ये मी एक्सप्लेनेशन केलं असेल त्याला तुम्ही प्रॉपरली लिहून घ्यायचं. जर तुम्ही मराठीतलं एक्सप्लेनेशन प्रॉपरली लिहून घेतलं नाही तर मग तुम्हाला नंतर समजायला त्रास होईल. बिकॉज तुम्ही विचार करा की तुमचा जो सब्जेक्ट असेल, मे बी तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असणार किंवा बेसिक बायोलॉजी बॅकग्राऊंडचे असणार, तर तुम्हाला ती जी अंडरस्टँडिंग असते तुमच्या त्या सब्जेक्ट बद्दल ती जास्त असते, कारण की तुम्ही त्याला वेगवेगळ्या अँगलने बघितलेलं असतं, त्यामुळे तुम्ही त्याला इझिली अंडरस्टँड करू शकता. परंतु हा जो विषय आहे हा विषय वेगळा आहे, म्हणून मराठीत जे एक्सप्लेनेशन केलं असेल त्याला नोट्सवरती तिथंच लिहायचं. मी म्हणजे तुम्हाला एक पॅटर्न सांगतोय. मी जेव्हा क्लासरूममध्ये टीचिंग करायचो विद्यार्थ्यांना तेव्हा त्यांना पण सांगायचो की बाकीच्या गोष्टी मराठीत लिहून घ्या, आपल्याला काही फरक पडत नाही. आपल्याला एकच गोष्ट माहिती पाहिजे की त्या टॉपिकची आपल्याला अंडरस्टँडिंग प्रॉपर झाली असायला हवी. जर अंडरस्टँडिंग झाली असेल तरच आपल्याला आन्सर करता येईल. हा विषय सायन्सशी संबंधित आहे. प्रश्न सर्वचे सर्व तुम्हाला जर अंडरस्टँड झाले असतील तरच तुम्ही त्याचे आन्सर देऊ शकता. जर तुम्हाला अंडरस्टँडिंग झाली नसेल तर तुम्हाला कमी मार्क येतील. बरेच विद्यार्थी एक्झाम पास करतायत, पण मी विद्यार्थ्यांचं पाहिलंय की पेपर 1 मध्ये 150च्या आसपास स्कोर करून टाकतात. पण तेच विद्यार्थ्यांनी जर मी पेपर 2 मध्ये पण 115, 120 वगैरे स्कोर घेतला तर ते सहज म्हणजे टॉपरच्या लिस्टमध्ये येऊ शकतात. आणि मे बी जर एसीएफ वगैरे सारख्या पोस्ट जर ऍड झाल्या, आणि मला वाटतंय की ऍड होतील, तर अशा वेळेस त्यांना पेपर 2चे जे मार्क असतील त्यामुळे अजून ती जी रँक असेल ती रँक ते प्राप्त करू शकतात. सध्या तरी मला दिसतं की आरएफओ आहेत फक्त, मग आरएफओ साठी पण कॉम्पिटिशन तर असेलच, कारण की महाराष्ट्रातील जे सर्व बेस्ट विद्यार्थी असतील त्यांनीच पूर्व परीक्षा पास केलेली असेल. सो तुम्ही पण प्रिपरेशन जे असेल तुमचं ते चांगल्या प्रकारे करून ठेवा. नेक्स्ट टॉपिक येतो डिसीजेस अँड पेस्ट ऑफ प्लांट्स अँड एनिमल. आता हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आणि पेस्टिसाइड अँड इन्सेक्टिसाइड हे दोन्ही टॉपिकचा आपण जर विचार केला तर याचा संबंध ऍग्रिकल्चर आणि फॉरेस्ट्रीचं जे प्लांट पॅथॉलॉजी आहे आणि एंटोमॉलॉजी आहे या 2 सब्जेक्टशी येतो, पॅथॉलॉजी आणि एंटोमॉलॉजी. आता तुम्ही यासाठी मे बी अंडरस्टँडिंगसाठी अरुण कात्यायनी यांचं बुक रीड करा, बाकी दुसरं काही रीड करू नका. आपल्या पुस्तकामध्ये काही चार्ट दिले ते चार्ट तुम्ही बघून घ्या, पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड वगैरेचे. मी इन जनरल चार्ट तुम्हाला बनवून दिलेत. पुस्तकमध्ये मी जास्तीत जास्त गोष्टी सुपरफिशियल लिहिण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी रिझन असं आहे की ते पुस्तक नॉन ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांना पण प्रॉपरली कामात यायला पाहिजे, याच अनुषंगाने तो पुस्तक मी लिहिला आहे. आणि समोर पुस्तक लिहिणार ते पण अशाच प्रकारे लिहिणार आहे की ते इझिली सर्व विद्यार्थ्यांना समजायला पाहिजे. फक्त मे बी जे ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे विद्यार्थी त्यांनाच फक्त तो सब्जेक्ट जर समजला तर त्यात फायदा नाही. आणि मी टीचिंग करताना या सर्व विषयांना न्याय देणार, त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. यातले जे मेन टॉपिक असतील ते मी कव्हर करणार. मेन जे पेस्ट असतील प्लांट आणि एनिमलचे दोन्हीचे, बरं, नॉट जस्ट अबाउट प्लांट. तर एनिमलचे पण त्यांनी डिसीजेस वरती प्रश्न विचारलेत, म्हणजे
मी पाहिलेत की 4 प्रश्न त्यांनी ॲनिमलच्या डिसीजवरती विचारलेत आणि 4 प्रश्न प्लांटच्या डिसीजवरती विचारलेत. परत पेस्टिसाइड आणि इन्सेक्टिसाइडवरती वेगळे प्रश्न विचारलेत. सो हा जो टॉपिक असेल, हा टॉपिक तुम्हाला एक एक 8 ते 10 क्वेश्चनचा जो चंक असेल, 8 to 10 क्वेश्चन, तर त्यासाठी हा टॉपिक असणार आहे. आणि तुम्ही पण प्रिपरेशन जो असेल ते त्याच अनुषंगाने करून ठेवा. नंतर इंजुरियस प्लांट्स अँड बीट्स हा टॉपिक ॲग्रोनॉमीशी संबंधित आहे. याचा बेस तुम्हाला जर अवेलेबिलिटीचा विचार केला नोट्सचा, तर ती अवेलेबिलिटी तुम्हाला आपली पुस्तकातनं पण होऊन जाईल, अरुण कात्यायनमधनं पण होऊन जाईल. आणि मी जे कव्हर करणार ते बेसिक ॲग्रिकल्चरच्या बुक्समधनं कव्हर करणार, बेसिक फॉरेस्ट्रीच्या बुक्समधनं कव्हर करणार. आणि मे बी फॉरेस्टमध्ये बीटचा काय इम्पॅक्ट होतो, ॲग्रिकल्चरमध्ये बीटचा काय इम्पॅक्ट होतो, हे पण तुम्हाला मी एक प्रॉपरली एक्सप्लेन करणार. तर इंजुरियस प्लांट्स अँड बीट्स हा पण टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. आणि हे जे बीट्स आहेत यांच्यावरती पण एक 3 प्रश्न विचारले गेले आहेत. 3 मागच्या 2 एक्झाममध्ये मी बघितले, मेनली किती प्रश्न त्याचा ॲव्हरेज काढलेला आहे मी मागच्या 2 एक्झाममधल्या. तर 3 प्रश्न प्लांट्स अँड बीट्स वरती आला आहे. टॉपिक इझी आहे, पण यातलं काही तुम्हाला सायंटिफिक नेम पण लक्षात ठेवावे लागतील. आणि मी सायंटिफिक नेम कसे लक्षात ठेवायचे हे पण तुम्हाला सांगून देणार. कोणत्या कोणत्या वीडचे लक्षात ठेवायचे, कोणते कोणते वीड महत्वाचे आहेत, कोणते कोणते वीड फ्रिक्वेंटली आस्क आहेत किंवा फ्रिक्वेंटली कोणत्या वीडवरती प्रश्न विचारला जातो, हे पण मी तुम्हाला टीचिंग करताना एक्सप्लेन करून देणार. आणि तुम्ही त्याचा सिस्टमॅटिक अभ्यास कोणत्या वेळेस सिस्टमॅटिक पाठ करून टाकायचं. सायंटिफिक नेम पाठच करावे लागतात, त्याला पर्याय नाही. नेक्स्ट टॉपिक आहे एन्व्हायरमेंटल पॉल्युशन. तर हा जो एन्व्हायरमेंटल पॉल्युशन टॉपिक आहे याच्यावरती एक 6 प्रश्न आले बरं. याला त्यांनी खूप महत्व दिलंय. 6 प्रश्न या टॉपिकवरती त्यांनी विचारले, 6 क्वेश्चन्स. टाइप्स, कंट्रोल, बायो इंडिकेटर्स. बायो इंडिकेटर्सला तुम्हाला वेगळं थोडंसं अप्रोच ठेवावं लागेल. इव्हन पॉल्युशनमध्येच त्यांनी इंडेंजर्ड स्पेसीज आणि एंडेमिझम पण घेऊन घेतलाय. तर त्यामुळे हा जो टॉपिक आहे हा महत्वाचा ठरतोय. आणि इंडेंजर्ड स्पेसीज जे असतील त्याच्यामध्ये IUCN लिस्ट आणि त्यासोबत भारताचा त्याच्याशी काय संबंध आहे असं पण थोडंसं तुम्हाला बघावं लागेल इंडेंजर्ड स्पेसीज बद्दल. आणि एन्व्हायरमेंटल पॉल्युशन जो असेल त्याचं प्रकार, त्याचं नियंत्रण, हे पण आपण डीपली स्वतः अभ्यास करूया. तुम्हाला याचा जर अभ्यास करायचा असेल तर बेस्ट पुस्तक आहे RS शर्मा. RS शर्मा एन्व्हायरमेंटल पॉल्युशनसाठी. आणि RS शर्मामध्ये सर्व ते डिटेलमध्ये दिलेलं आहे. हा टॉपिक तुम्हाला राज्यसभेत पण कामात येईल आणि आपली जी एक्झाम आहे त्यासाठी पण कामात येईल. एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम रिलेटेड टू क्वायरिंग अँड मायनिंग. आता हे मायनिंग सायन्स एक पुस्तक आहे, त्या पुस्तकातनं बाकीचे टॉपिक कव्हर करावे लागतात. मायनिंगवरती तसं एक गोष्ट चांगली की प्रश्न ते 2च विचारलेत त्यांनी मागच्या 2 वर्षामध्ये. 2 प्रश्न विचारलेत, म्हणजे त्यांनी जर त्याला जास्त ते दिलं नाही वेटेज, ती चांगली गोष्ट आहे. आणि मी पहिल्यांदा जी नोट्स दिली होती मी पाहिलं की त्या नोट्समधनं सारखे प्रश्न पडत आहेत. म्हणजे क्लासमध्ये जी नोट्स दिली होती मी, तर ती नोट्स काहीतरी 5-6 पेजेसची आहेत आणि त्याच्यामधनंच प्रश्न जनरली येत आहेत. बट तरी आपण त्याच्यामध्ये काहीतरी नवीन प्रयत्न किंवा नवीन ॲडिशन काहीतरी करूया. आणि जी जुनी नोट्स होती माझं त्याच्यामध्ये मी रिफॉर्म करतो, जे त्यानुसार चेंजेस करून तुम्हाला मटेरियल मी शेअर करतो. नंतरचा टॉपिक येतो ग्रीन हाऊस इफेक्ट, कार्बन ट्रेडिंग, क्लायमेट चेंज. आता हे एन्व्हायरमेंटल पॉल्युशन असेल, ग्रीन हाऊस इफेक्ट असेल, हे दोन्ही तुम्ही शक्यतो हे टॉपिक तुम्ही शंकर आयस मधनंच करा. तुमच्यासाठी शंकर आयस खूप इझी ठरेल. RS शर्मा वगैरे खूप मोठं पुस्तक आहे आणि त्याला डील करणं पण डिफिकल्ट जातं. म्हणून माझं सजेशन असेल की त्याला तुम्ही अवॉइड करा आणि शंकर आयस म्हणून तुम्ही पूर्ण अभ्यास करून ठेवा. बाकीचे जे एन्व्हायरमेंटचे बुक्स आहेत तर ती त्यातनं जे टॉपिक मला वाटतील किंवा फॅक्ट जे वाटतील ते मी कव्हर करणार. हे जे टॉपिक आहेत ग्रीन हाऊस इफेक्ट, कार्बन ट्रेडिंग, क्लायमेट चेंज, यांचा संबंध करंट इव्हेंटशी पण येतो आणि हे राज्यसेवेसाठी पण महत्वाचे. इव्हन एन्व्हायरमेंटल पॉल्युशन पण महत्वाचं आणि हे टॉपिक पण महत्वाचे. तर या टॉपिकवरती मला दिसतंय की एक 4 ते 5 प्रश्न या टॉपिकवरती ते विचारतात. 4 ते 5 प्रश्न या टॉपिकवरती येतील. आणि आपल्याला जी अर्थ समिट झाली होती 1992 मध्ये, त्या अर्थ समिट नंतर जे नेव्ही कॉन्फरन्स ऑफ पार्टीज सुरू झालं प्रत्येक वर्षी डिसेंबरमध्ये, आणि ते क्लायमेट चेंजचं डिस्कशन झालं. त्याच्यानंतर जे प्रोटोकॉल साईन झाले, क्योटो प्रोटोकॉल असेल, क्योटो 1 असेल, क्योटो 2 असेल, आणि सध्याचा जो पॅरिस एग्रीमेंट असेल ते पण आपल्याला इन डिटेल बघावं लागेल. पॅरिस एग्रीमेंट जो असेल ते पण आपल्याला इथं इन डिटेल बघावं लागेल. तर ग्रीन हाऊस इफेक्ट, कार्बन ट्रेडिंग, क्लायमेट चेंज हे तिन्ही टॉपिक पण महत्वाचे आहेत. प्रश्न विचारले जातात आणि आपण त्याला असं डील करू की तो तुम्हाला
बेसिक पण त्यातलं कव्हर होईल आणि करंटशी संबंधित जे टॉपिक असेल ते पण मी तुम्हाला पूर्ण डिस्कस करून देणार आहे. हे पण टॉपिक तुमचे राज्यसेवेच्या एक्झामच्या आधी होऊन जाईल. तसं तर आपली बॅच एक जून आणि जुलै या 2 महिन्यामध्ये पूर्णपणे संपुष्टात येईल. तुम्हाला ऑगस्टचा जो महिना असेल तेव्हा तुम्ही पूर्ण रिव्हिजन करू शकता तुमची, असं मला वाटतं. कारण की मी रेग्युलरली तर सकाळी माझा विचार आहे की लेक्चर घ्यायचं, एक 8 वाजता मी लेक्चर तुमचं सुरू करून देणार रेग्युलरली, आणि 8 ते 10च्या दरम्यान तुमचं जो असेल रोज लेक्चर तो होईल. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही त्या काळामध्ये विचारू शकतात. 8 ते 10 नंतर तुम्हाला जेव्हा पण वेळ भेटली की तुम्ही मला विचारू शकता. आपण एकतर ॲपवरती आपलं डिस्कशन घेऊ, ॲपवरती नाही घेतलं तर मग आपण ते डिस्कशन झूम वगैरे वरती पण घेऊ शकतो. झूम मीटिंगवर आयडी मी तुम्हाला शेअर करून देणार. इव्हन जे विद्यार्थी क्लास जॉईन करतील त्यांचं एक 5-6 दिवसामध्ये मी एक ग्रुप वगैरे पण तयार करणार. म्हणजे काही महत्त्वाच्या गोष्टी मला जर शेअर करायच्या असतील टेलिग्राम वगैरेवरती आपण ग्रुप तयार करून पर्सनल प्रायव्हेट ग्रुप, आणि त्याच्यामध्ये पण मी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला पर्सनली शेअर करत असणार. नेक्स्ट, इम्पॉर्टंट वाईल्ड एनिमल्स ऑफ इंडिया. आता हे वाईल्ड स्पेसिस जे आहेत ते वाईल्ड स्पेसिस बद्दल तुम्हाला मला वाटतं की मेनली तुम्हाला इंडियावरती फोकस करायचं आहे, भारतावरती, नॉट जस्ट महाराष्ट्र. ते भारतातील ज्या स्पेसिस आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारतात आणि बरेचसे प्रश्न या ठिकाणी मला त्याच्याशी संबंधित दिसतात. इव्हन वाईल्ड एनिमल्स ऑफ इंडिया सोबत तुम्ही नॅशनल पार्क, सँक्च्युरीज आणि वर्ल्ड हेरिटेज साईट हे जे टॉपिक आहेत त्याला पण तुम्ही वेगळं समजू नका. कारण की तुम्ही जेव्हा वाईल्ड स्पेसिस प्रिपेअर करणार तेव्हा त्यांची जी नॅशनल पार्क, सँक्च्युरीज आणि वर्ल्ड हेरिटेज साईट्स यांचा पण संबंध जवळपास वाईल्ड लाईफ स्पेसिसशी येतो. कारण की आपण जर टायगरचा विचार केला तर प्रोजेक्ट टायगर मग येईल, आणि प्रोजेक्ट टायगरमध्ये जे पण पार्क नवीन तयार झाले असतील, महाराष्ट्रामध्ये कोणतंतरी नवीन क्षेत्र वगैरे सँक्च्युरी वगैरे घोषित झाली असेल, भारतामध्ये कोणताही नवीन प्रोजेक्ट टायगर आला असेल तर त्याबद्दल आपल्याला बघावं लागेल. एलिफंटच्या बाबतीत सेम, मे बी ते चीताचं झालंय ना आजकाल, ते कुनोपालपूरमध्ये ते मध्य प्रदेशमध्ये त्याला परत आणून त्याला भारतामध्ये पुनर्जीवित करण्याचा पण विचार करणार आहोत. तर असे पण जे इश्यूज असतील ते पण तुम्हाला डील करावे लागतील. तर नॅशनल पार्क्स अँड सँक्च्युरीज हा जो टॉपिक आहे याला तुम्ही वाईल्ड एनिमल्स ऑफ इंडिया सोबत डील करा. त्याला वेगळं काही तुम्ही समजू नका. तो टॉपिक एकमेकांशी रिलेटेड आहे आणि त्याला पण तुम्ही तसंच डील करा. आता हा जो 2.5 टॉपिक आहे तो म्हणजे इम्पॉर्टंट इंडिजिनस ट्री स्पेस ऑफ इंडिया, एक्झॉटिक प्लांट ॲज अ सोर्स, हे सर्व फॉरेस्ट्रीशी संबंधित आहे आणि याला बेसिक फॉरेस्ट्रीचेच बुक्स यूज करावे लागतील. आता जनरली विद्यार्थी मणिकर्णन प्रभू यांचं पुस्तक यूज करतात आणि माझं पण सेशन असेल. हे दोन्ही टॉपिक जे आहेत हे दोन्ही टॉपिकसाठी मणिकर्णन अँड प्रभू हे यांचं तुम्ही पुस्तक यूज करा आणि मी जे नोट्स देणार त्याच्यामध्ये जे पण फॅक्ट असतील ते पूर्ण फॅक्ट तुम्ही पाठवून घ्यायचे. आणि खूप महत्वाचा टॉपिक आहे फॉरेस्ट रिलेटेड. तुम्ही एक 10 ते 15 प्रश्न एक्सपेक्ट करून झाला, म्हणजे की हा जो टॉपिक असेल त्याच्यावरती 10 to 15 प्रश्न, 10 to 15 क्वेश्चन याच्यावरती येतील आणि जे पण प्रश्न विचारले जातील शक्यतो वरती आपण तिथपर्यंत पोहोचणार. आपल्याकडे प्रत्येक जो टॉपिक, एक एक टॉपिक जर आपण घेतला ते मे बी इम्पॉर्टंट इंडिजिनस ट्री स्पेस असतील, एक्झॉटिक प्लांट असतील, फॉरेस्ट प्रोडक्ट असतील, या प्रत्येक बाबतीत आपण स्पेसिफिक भर देऊन त्याच्यावरती नोट्स बनवून ठेवली. आणि तो जो मी तुम्हाला मटेरियल देणार त्या मटेरियलला तुम्ही प्रॉपरली रीड करायचं. मणिकर्णन सरांचं जर पुस्तक चांगलंच आहे तर बेस्टच आहे, त्याला पण तुम्ही रेफर करा. बट माझं दिलेलं मटेरियल सुद्धा तुम्ही प्रॉपरली रीड करा, त्याला अंडरस्टँड करा. इव्हन मी त्याला स्वतःच एक्सप्लेन करून देणार क्लासमध्ये. जो मटेरियल तुम्हाला दिला जाईल त्याचं एक्सप्लेनेशन पण मी रेग्युलरली करत राहणार. आणि मला एकही टॉपिक हा जो सिलेबस दिलेला आहे नेचर कन्झर्वेशन त्यातला तुम्हाला सोडून द्यायचा नाही. प्रत्येक टॉपिकला मला न्याय करायचा आहे आणि न्याय करून त्याला शेअर करायचं आहे. नंतर हे दोन्ही फॅक्टर अफेक्टिंग ग्रोथ अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ प्लांट, फॉरेस्ट टाइप्स ऑफ इंडिया, तर हे सर्व तुम्हाला मणिकर्णन सरांच्या पुस्तकामधून भेटून जाईल तुम्हाला प्रिपरेशन करण्यासाठी. अदरवाईज आपण तर कव्हर करणारच आहोत. सोशल फॉरेस्ट्री, जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट, एग्रो फॉरेस्ट्री हे बाकीच्या पुस्तकांमध्ये जनरल दिलं आहे. फॉरेस्ट संबंधित हे जे टॉपिक आहे JFM संबंधित याच्यावरती एक तुम्ही 6 ते 7 प्रश्न समजा की विचारले जातात, 6 to 7. आणि याला डील करताना तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला 2 अनुषंगाने डील करावं लागेल. तुम्हाला एक एग्रीकल्चर पर्स्पेक्टिव्हने डील करावं लागेल
दुसरं तुम्हाला फॉरेस्ट्रीच्या पर्स्पेक्टिव्हने तुम्हाला डील करावं लागेल. आणि 6 ते 7 प्रश्न जे असतील याला शक्यतो ती माझी नोट सोडून दुसरं काही यूज करू नका. दुसऱ्या कोणत्याही पुस्तकमध्ये याच्याबद्दल लिमिटेड गोष्टी आहेत. इव्हन मणिकंदन सरांचं पुस्तक जे असेल त्याचं लिमिटेशन मी तुम्हाला सांगतो की त्या पुस्तकाचं मेनली यूज युपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी होते आणि ते पुस्तकच त्यांनी युपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी लिहिलं आहे. आणि आपला जो पूर्ण टॉपिक हे युपीएससीची मुख्य परीक्षा कशी आहे तुम्हाला माहिती आहे, ती पूर्ण लिखित एक्झाम आहे. तुम्हाला आन्सर राईट करावे लागतात आणि ऍक्च्युअल मध्ये आपली जी परीक्षा आहे ती एमसीक्यू बेस आहे. तर दोन्ही पुस्तकांचा उद्देशच वेगळा होऊन जातो. तर कधी कधी तुम्ही म्हणतात की मणिकंदन सरांच्या पुस्तकामधनं सर्व गोष्टी कव्हर होत नाहीत. तर नाही कव्हर होण्याचं रिझन आहे कारण की त्या पुस्तकच सरांनी कशासाठी लिहिलं आहे, तो पुस्तक त्यांनी युपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी लिहिलं आहे, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसच्या मुख्य परीक्षेसाठी. आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसच्या मुख्य परीक्षेसाठी जर पुस्तक लिहिलं असेल तर त्याचा मेन टार्गेट असणार रायटिंगसाठी, आन्सर रायटिंगसाठी. तर तुम्ही त्या पुस्तकाकडून जास्त एक्सपेक्टेशन ठेवू नका. ते एक्सपेक्टेशन ठेवण्यासारखं पुस्तक पण नाही आहे, बिकॉज ते पुस्तकच मुख्य परीक्षेचे आन्सर लिहिण्यासाठी दिलं गेलंय. ते एमसीक्यू बेस्ड पुस्तक नाही. एमसीक्यू साठी तुम्हाला वेगळे प्रयत्न करावे लागतील, इव्हन पुस्तक सुद्धा वेगळे यूज करावे लागतील. आणि तुम्हाला दिसत असेल की मणिकंदन सरांच्या पुस्तकातनं बाकीचे प्रश्न जे आहेत ते पडत नाहीत. बट इन जनरल फॉरेस्ट्रीचं जे सिंपल भाषेमध्ये जर कोणतं पुस्तक उपलब्ध असेल तर ते मणिकंदन आणि प्रभू सरांचं पुस्तक आहे. तर तुम्ही त्याला यूज करू शकता. आणि बाकीचे गाईड्स आहेत त्या गाईड्सवरती पण लिमिटेशन आहे. ऍक्च्युअली हे प्रत्येक जे टॉपिक तुम्हाला दिसत आहेत, सोशल फॉरेस्ट्री असेल, जेएफएम असेल, अॅग्रो फॉरेस्ट्री असेल, याच्यावरती फॉरेस्ट्रीमध्ये स्पेशल पुस्तकं आहेत आणि ते स्पेशल बुक्स यूज करावे लागतात. स्पेशल ऑथर्सने लिहिलेले पुस्तक आहेत आणि ते तुम्ही जेव्हा रीड केले तेव्हाच तुम्हाला ते आन्सर करण्यासाठी कामं देतात. ऑलराईट. तो माझे सेशन तुम्ही आतापासून लक्षात ठेवा की मणिकंदन सरांचं जे पुस्तक असेल त्याला पण यूज करताना लिमिटेशन आहेत आणि त्या लिमिटेशन सोबत आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि जे मी नोट्स देणार त्याला शक्यतो होती तुम्ही पूर्णपणे फॉलो करा, मणिकंदन सरांच्या पुस्तकांना फॉलो करण्यापेक्षा. नेक्स्ट, हे सर्व फॉरेस्टशी संबंधित टॉपिक दिसत आहेत तुम्हाला. बघा तुम्ही हे ट्री स्पेसिस असतील, नंतर फॉरेस्ट टाइप्स ऑफ इंडिया असतील, नॅशनल पार्क, सँक्च्युरीज, वर्ल्ड हेरिटेज साइट्स, सोशल फॉरेस्ट्री, जेएफएम, अॅग्रो फॉरेस्ट्री, सर्व फॉरेस्टशी संबंधित टॉपिक आहेत. आणि प्रत्येक टॉपिकचं पण वेटेज तुम्ही जर पाहिलं तर ते वेगवेगळ्या प्रकारचं आहे. वाईल्ड लाईफ सँक्च्युरीवरती मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यावरती पण एक 4 प्रश्न विचारले गेले होते. नॅशनल पार्क, सँक्च्युरी, वर्ल्ड हेरिटेज साईटवरती 4 प्रश्न आले होते. फॉरेस्ट टाइप्स ऑफ इंडियावरती पण प्रश्न येतात आणि त्याला मी याच्यामध्येच इन्क्लूड करून घेतलंय 10 to 15 मध्ये. नंतर हे जे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट, इंडियन फॉरेस्ट पॉलिसी आणि फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1980 याबद्दल तुम्ही लक्षात घ्या की एकूण प्रश्न जे विचारले जातात ते 4 ते 5 आहेत. याला तुम्ही बेअरेटचा वापर करू शकता आणि मणिकंदन सरांच्या पुस्तकमध्ये पण आहे. आणि माझी जी नोट्स असेल ती नोट्स तुम्हाला कामात येईल. तुम्हाला माहिती असेल माझं बेसिक ग्रॅज्युएशन जे बीएससी ॲग्री LLB आहे आणि हे मी तुम्हाला योग्य प्रकारे उपलब्ध करून देऊ शकतो कारण की माझं पण एज्युकेशन लॉमध्ये पण झालंय. म्हणून तुम्ही याच्याबद्दल हे जे टॉपिक असतील शक्यतोवरती यासाठी दुसरे काही यूज करण्यापेक्षा मी जे तुम्हाला नोट देणार तेच तुम्ही फॉलो करा, ते तुम्हाला बऱ्यापैकी कामात येतील. नंतर नॅशनल अँड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन वर्किंग फॉर नेचर कन्झर्वेशन, याच्यामध्ये सर्व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जितक्या पण संस्था असतील त्या संस्थांचे कार्य असतील, त्या संस्था कशा प्रकारे वर्क करतात. जसं मे बी युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम ती पण एक संस्था आहे, त्याचं वर्क कसं आहे, त्याचं हेडक्वार्टर कुठं आहे, भारतामध्ये त्यांचे कोणते कोणते काम आहेत, भारतामध्ये कुठे कुठं लक्ष देत आहेत, तर हे आपल्याला बघावं लागेल. वर्ल्ड वाईल्ड फंड ऑफ नेचर आहे किंवा इतर ज्या संस्था आहेत त्यांचं जे जे वर्क असेल भारतातलं ते पण आपल्याला बघावं लागेल. त्यांचं हेडक्वार्टर कुठे आहे, ते कसं वर्क करतात ते पण आपल्याला अंडरस्टँड करावं लागेल. तर यासाठी तुम्ही असं पुस्तक तर मी सांगू शकत नाही, बट त्यासाठी तुम्ही इंटरनेटचा वापर करू शकता. इंटरनेटवरनं पण तुम्हाला बरीच माहिती मिळेल. बट मी जे तुम्हाला नोट देणार ती पण मोर दॅन इनफ असेल, त्याला तुम्ही रीड करू शकता. माझ्या पुस्तकामध्ये पण मी यांच्याबद्दल माहिती लिहिली बऱ्यापैकी. नेक्स्ट, एरियल फोटोग्राफी, थीमॅटिक मॅप्स, सॅटेलाइट इमेजरीज,
प्रिन्सिपल अँड ऍप्लिकेशन ऑफ GIS. तर GIS साठी तुम्हाला स्वतःला तुमच्याकडे पण मटेरियल असेलच. सर्वचे सर्व विद्यार्थी जे राज्यसेवेची मुख्य परीक्षेची तयारी करतात ते GIS साठी प्रिपेअर करतातच. तर पेपर 4 महिने त्याच्याबद्दल प्रश्न विचारले जातात. बट यासाठी फॉरेस्ट्रीशी रिलेटेड जे पण गोष्टी असतील किंवा जो पण मटेरियल असेल मी तुम्हाला उपलब्ध करून देईन आणि तुम्ही त्या मटेरियलचा पण प्रॉपर वापर करा आणि हे सर्व जे टॉपिक असतील त्याला आपण क्लासमध्ये पण डिस्कस करूया इन डिटेलमध्ये. ऑलराईट. नेक्स्ट टॉपिक आहे तो बायोडायव्हर्सिटी, कॉजेस ऑफ लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी, इम्पॉर्टन्स ऑफ बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन. तर हा जो जैवविविधतेशी संबंधित टॉपिक आहे. सर्वात पहिले तर तुम्हाला याची बेसिक सर्व अंडरस्टँड करून घ्यावे लागतील. बायोडायव्हर्सिटी रिलेटेड जे पण बेसिक्स असतील ते बेसिक समजण्यासाठी तुम्हाला हे जे पुस्तक आहे आपलं शंकरायचं ते तुम्ही यूज करू शकता. ते तुम्हाला बेसिक समजून जाईल. त्यासोबतच जी कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी CBD ते पण तुम्हाला डिटेलमध्ये बघावं लागेल. तर CBDशी संबंधित पण प्रश्न येऊ शकतात आणि हा पण टॉपिक जो असेल तुम्ही म्हणजे डिटेलमध्ये डील करा कारण की 4 प्रश्न याच्यावरती पण मागच्या वर्षी आले होते. सो रिलेटेड टू बायोडायव्हर्सिटी आपण टॉपिक आपण डील करूया. प्लांट ब्रीडिंग एक शब्द दिसतोय बरं, हा प्लांट ब्रीडिंग फक्त. आणि प्रश्न याच्यावरती विचारले जातात प्लांट ब्रीडिंग टिश्यू कल्चरवरती 5 ते 6 म्हणजे 5 to 6 क्वेश्चन याच्यावरती ते विचारतील प्लांट ब्रीडिंग आणि टिश्यू कल्चरवरती. आणि कधी कधी आपल्याला विचारलं म्हणजे हे असं दिलंय त्यांनी ट्रायबल इन फॉरेस्ट तर याचा संबंध याच्याशी कसा असेल असा एक विचार करतो आपण. पण तुम्ही लक्षात घ्या की फुल्लन सिंग यांचं एक पुस्तक आहे ऍग्रिकल्चर चे विद्यार्थी जे त्यांना माहिती असेल किंवा BD सिंग. तर हे पुस्तक जे असेल त्याला रीड करावं लागेल हे टॉपिक डील करण्यासाठी टिश्यू कल्चरचं आणि प्लांट ब्रीडिंगचं. बट तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. मी टीचिंग पण त्याची प्रॉपर करणार आणि नोट्स पण तुम्हाला उपलब्ध करून देईल. टीचिंगमध्ये जास्त गोष्टी डिस्कस होतील, नोट्समध्ये सर्व गोष्टी उपलब्ध करून देणं शक्य होणार नाही. कारण की त्याचं रिझन असं आहे की ते जर टॉपिक शिकवायचं असेल तर त्याचं पुस्तकच कमीत कमी एक 600-700 पेजेसचं आहे आणि ते 600-700 पेजेस पैकी ते काही विचारतात. तर त्यामुळे त्यातलं जे थीम असेल मेन थीम सेंट्रल थीम त्याला धरून मी पूर्ण पुस्तक जे असेल ते डिस्कस करणार एक 2 लेक्चरमध्ये 3 लेक्चरमध्ये. तर ते तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल आणि त्यातले जे प्रश्न असतील ते तुम्हाला डील करता येतील अशा अनुषंगाने मी तुम्हाला शिकवणार. बट नोट्स जी असेल ती नोट्स मी तुम्हाला इन जनरल अवेलेबल करून देणार प्लांट ब्रीडिंग आणि टिश्यू कल्चर बाबतची. नंतर ट्रायबल इन फॉरेस्ट हा जो इश्यू आहे यासाठी ट्रायबोलॉजीशी संबंधित जे पुस्तक आहे ते आपल्याला यूज करावं लागतं. भारतातील जितक्या पण जमाती आहेत आदिवासी जमाती आणि त्यांचं मे बी कल्चर असेल, त्यांची राहणीमान असेल, त्यांचं संस्कृती असेल, त्यांचे कोणते कोणते म्हणजे त्यांच्या कल्चरमध्ये पॅरामीटर्स आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये बघावे लागतील. तर ट्रायबल्स अँड फॉरेस्ट हा जो टॉपिक आहे याची जनरल अंडरस्टँडिंगसाठी तुम्ही मणिकंदन सरांचं पुस्तक रीड करून घ्या आणि मी ट्रायबोलॉजीशी संबंधित जी माझ्या स्वतःच्या नोट्स क्रिएट केल्या आहेत त्या नोट्स तुम्ही प्रॉपरली डिटेलमध्ये वाचायच्या. क्लासमध्ये जे डिस्कशन झालं असेल त्याला मराठीत लिहून ठेवायचं, त्याला पूर्ण अंडरस्टँड करून घ्यायचं. कारण की सर्व गोष्टी ज्या असतील मी तुम्हाला आता सांगून देतो की नोट्समध्ये प्रत्येक इच अँड एव्हरी पॉईंट नसणार आहे. नोट्सच्या व्यतिरिक्त पण बऱ्याचशा गोष्टी असतील. त्यासाठी तुम्ही काय करायचं त्या त्या नोट्सशी संबंधित जे पण टॉपिक असतील त्याला कोऱ्या पेजवरती लिहायचं आणि ते कोरे पेज जे असतील त्याला नंतर तुमच्या नोट्स सोबत त्याला जोडून घ्यायचं म्हणजे ते पूर्ण फुलप्रूफ तुमचा जो नोट्स असेल ते क्रिएट होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपण पूर्णपणे सिलेबस डिस्कस केला आहे. त्या सिलेबसला आपण कसं डील करणार आहोत हे तुम्हाला मी सांगितलं आहे. आणि तुम्हाला एक अजून गोष्ट महत्त्वाची सांगून देतो की आता आपले लेक्चर जे असतील ते रेग्युलरली प्रत्येक दिवशी 8 वाजता आपण घेऊया. प्रत्येक दिवशी आपण 8 वाजता ते लेक्चर जे आहे घेऊया. 8 वाजता जे लेक्चर आहे आपलं ते रेग्युलरली आता आपण घेणार आहोत म्हणजे उद्यापासून. आणि आजचा जो लेक्चर आहे मी तुम्हाला पूर्ण सिलेबसमध्येच म्हणजे त्यात सिलेबस एक्सप्लेन करण्यामध्ये इन्व्हेस्ट केला आहे.
आणि उद्यापासून जे असेल, उद्यापासून सरळ मी तुम्हाला जी पहिली नोट्स दिली आहे हिस्ट्री त्याला टीच करणार. आणि हिस्ट्रीला डिस्कस केल्यानंतर आपण सरळ जे नेक्स्ट टॉपिक आहे फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइलशी संबंधित जो पूर्ण सिलेबस आहे त्याला आपण डील करणं सुरू करूया. आणि सॉइलशी संबंधित पूर्ण सिलेबस आपण डील केला तर त्यामध्ये जे पण टॉपिक आपल्याला दिसतील किंवा ज्या पण टॉपिकचं रिलेशन मे बी सॉइल ॲग्रिकल्चर याच्याशी आहे ते सर्वचे सर्व मी तुम्हाला इथं डिस्कस करणार आहे. तर सॉइलशी संबंधित नेक्स्ट टॉपिक आपला जो असेल ते आपण उद्यापासून सुरू करणार आहोत. आणि रेग्युलर क्लासेस होतील. क्लासेस सकाळी 8 वाजता होतील. क्लास जोपर्यंत टॉपिक संपत नाही तोपर्यंत होईल. मी तुम्हाला असं वेळ स्पेसिफिक सांगत नाही, फिक्स वेळ सांगत नाही की इतकाच वेळ होणार किंवा तितकाच वेळ होईल. टॉपिक आपलं जर आपण त्या टॉपिकचं न्याय करून दिलं तर ते 40 मिनिटात पण संपू शकतं. त्या टॉपिक सोबत जर न्याय नाही झालं तर तो टॉपिक आपण एक तास, 1.5 तास, 2.5 तास पण आपण डिस्कस करू शकतो. वेळेच आपल्यावरती बंधन नाहीये. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही जे चॅट बाजूला दिलंय तर त्या चॅटवरती तुम्ही क्वेश्चन सेंड करायचं आणि ते तिथं तुम्ही जे क्वेश्चन टाकले तर त्या क्वेश्चनवरती मी तुम्हाला आन्सर पण रेग्युलरली देणार. इवन नंतर पण आपण म्हणजे हे लेक्चर जे झालं त्यानंतर पण म्हणजे माझा विचार आहे की एक इनफॉर्मल टॉक पण म्हणजे एक 3 दिवसात 4 दिवसात आपण रेग्युलरली जे काय म्हणतो आपण त्याला झूम मीट वगैरे झूम मीट तर त्या झूम मीट वरती आपण त्यावरती सुद्धा क्वेश्चन म्हणजे डिस्कशन घेऊ शकतो. झूम मीट वरती सुद्धा आपण डिस्कशन घेण्याचा प्रयत्न करणार. कारण की इथं जे क्लासरूम मध्ये जे टीचिंग होईल किंवा जे आपण रेग्युलरली लाईव्ह क्लासेस आपण जे घेणार त्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला काही जे प्रश्न असतील ते अभ्यास करताना येतील. त्या प्रश्नाचे आन्सर तुम्हाला सापडत नसतील तर तुम्ही त्यासाठी काय करायचं की एक तर ते झूम क्लासमध्ये यायचं, त्याच्यामध्ये प्रश्न विचारायचे. अदरवाईज तुम्ही मला डायरेक्टली कॉल केला तरी चालेल. म्हणजे असे काही गरजेचं नाही की क्लासमध्ये सर्व काही कव्हर होणार किंवा झूमचं जे मीट असेल त्यावेळेसच तुम्हाला प्रश्न विचारायचे. तुम्ही मला कधीही प्रश्न विचारू शकता. यू कॅन आस्क क्वेश्चन ॲट एनी टाइम. कधीही तुम्हाला जे असेल मे बी. माझं जे जनरली वेळ असतो माझ्याकडे एक सकाळी 11 वाजेपासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मी फ्री असतो. संध्याकाळी मग लेक्चर असतो परत इथं जी ऑफलाईन क्लास आहे त्यासाठी. बट तुम्ही मला 10 ते किंवा दुपारच्या वेळेस मेनली दुपारी एक 2 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत तुम्ही मला कधीही कॉल करू शकता. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला ती माझी अवेलेबल वेळ असेल. ज्याला पण जेव्हा पण प्रॉब्लेम येतील त्याने मला कॉल करायचा. तर हे इन जनरल मी तुम्हाला पूर्ण सिलेबस जे आहे ते एक्सप्लेन केलंय. आपली टीचिंग कशी होईल हे तुम्हाला मी सांगितलंय. आणि उद्यापासून 8 वाजता रेग्युलरली आपला क्लास जो असेल तो लाईव्ह क्लास होणार. लाईव्ह क्लास नंतर पण तुम्हाला हे लेक्चर ऐकता येतील. तुम्हाला ते लेक्चर 3दा ऐकता येतील लाईव्ह क्लास झाल्यानंतर. आणि ते क्लासेस तुम्ही ऐकून त्याला प्रॉपरली अंडरस्टँड करू शकता. तुम्ही आता जर ऐकले लाईव्ह मध्ये तर चांगलंच आहे. आणि त्यासोबत मे बी परीक्षा जेव्हा असेल त्याला परत एकदा रिपीट ऐकायचं. म्हणजे परत ते पूर्ण क्लास तुम्ही ऐकून घेतले की तुम्ही त्यातनं मॅक्झिमम मार्क घेऊ शकता. इथं तुम्ही लक्षात घ्या आपल्या क्लासमधनं पेपर 2 मध्ये मी जोपर्यंत क्लास कंडक्ट केली तोपर्यंत पेपर 2चा टॉपर माझ्या क्लासमधनंच होता. मी 2019ची बॅच कंडक्ट केलेली नाही. 2019 मध्ये कोण टॉपर आला मला माहित नाही. पण त्याच्या आधी पेपर 2 मध्ये सतत टॉपर 2012 पासून माझ्याच क्लासमधनं होता. इवन जी ती एफडीसीएमची एक्झाम झाली होती. एफडीसीएमच्या एक्झाम मध्ये पण माझा विद्यार्थी होता तेज महाडिक. तेज महाडिकला 146 मार्क्स होते. 146. इवन अजित पाटील जे होते त्यांना 2018च्या एक्झाम मध्ये त्यांना 126 मार्क होते. भक्तीला 110 मार्क होते. सागर हरड जो सेकंड टॉपर होता 2016 मधला सागरला पण पेपर 2 मध्ये मॅक्झिमम मार्क होते. म्हणजे जो टॉपर आला विद्यार्थी त्याचं मला नावही आठवत नाही सध्या कोण आला तो. पण सागर हरड जो होता तो पेपर 2 मध्ये टॉपर होता. आणि पेपर 2 मध्ये म्हणजे त्याला इतके मार्क जास्त होते की त्याला पेपर 1 मध्ये फक्त 88 मार्क भेटले होते. तरी पण तो टॉपर त्या विषयामध्ये होता. आणि यावर्षी पण मला असं वाटतं की आपल्या बॅचमधूनच टॉपर यायला पाहिजे. आणि टॉपर येईलच मला खात्री आहे. बिकॉज त्याचा सर्वात मोठा रिझन असा आहे की जो आउटलुक आहे आपला किंवा जी अंडरस्टँडिंग आहे या विषयाबद्दलची तर त्याच्यानुसार विद्यार्थ्यांना फायदा होतो. आणि विद्यार्थी क्लासमधनं
100% म्हणजे रिझल्ट घेतील आणि अधिकारी बनतील. तर आजचं लेक्चर आपण इथं समाप्त करणार आहोत. उद्या तुम्ही शार्प 8 वाजता क्लास जॉईन करा. म्हणजे जे पण विद्यार्थी असतील बाकीचे त्यांना पण तुम्ही इन्फॉर्म करून घ्या की आपली बॅच उद्यापासून रेग्युलरली सकाळी 8 वाजता असेल. धन्यवाद.